नमस्कार. आजच्या या अत्यंत खास आणि माहितीपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 25 मे ते 31 मे 2026 या आठवड्यातील अवकाशीय हालचालींचा वेध घेणार आहोत. ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती आपल्या दैनंदिन जीवनावर, कामावर आणि नातेसंबंधांवर कसा परिणाम करतेय हे आपण एका अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. कोणतीही गुंतागुंत नाही, थेट आणि सखोल माहिती. तर चला, मे महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यातील अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी थेट मुद्द्यावर येऊया. बरं, सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो. या आठवड्यासाठी मिळालेल्या सर्व माहितीचा अभ्यास केल्यावर एक अतिशय महत्त्वाचं सूत्र समोर आलंय आणि ते म्हणजे संयम आणि अचूक नियोजन. हा पूर्ण आठवडा याच 2 शब्दांभोवती फिरणार आहे. केवळ घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा थोडं थांबून शांत डोक्याने विचार करून पावलं उचलली तर यशाचे दरवाजे नक्कीच उघडतील. परिस्थिती कशीही असो, शांतता आणि पूर्वनियोजन हेच या आठवड्यात आपलं सर्वात मोठं हत्यार असणार आहे. चला तर मग या विश्लेषणाची रूपरेषा झटपट पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत 1. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून. त्यानंतर 2. अग्नितत्वाची प्रगती. 3. पृथ्वीतत्वाचं आर्थिक स्थैर्य. 4. वायुतत्वाच्या नवीन संधी. 5. जलतत्वाचा संयम आणि काळजी. आणि शेवटी 6. एक अत्यंत महत्त्वाचा अवकाशीय संदेश. आपली राज कधी येणार याचा अंदाज आपल्याला यावरून नक्कीच आला असेल. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि अवकाशीय रंगमंच. आता तुमच्या मनात विचार आला असेल, आपण राशींचं असं तत्वानुसार वर्गीकरण का करतोय? पहा, जेव्हा आपण 12 राशींची सलग माहिती वाचतो तेव्हा ती बरीच रटाळ वाटू शकते. पण हेच जर एका मोठ्या कोड्यासारखं पाहिलं आणि त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपानुसार म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या गटांमध्ये विभागलं तर आठवड्याचं चित्र अगदी लख्ख होतं. प्रत्येक तत्वाची एक विशिष्ट ऊर्जा असते आणि त्यानुसार कोण प्रगती करते आणि कुणाला काळजी घ्यावी लागणारे हे अगदी अचूकपणे समजतं. चला, सुरुवात करूया ती अग्नितत्वाच्या राशींपासून. मेष, सिंह आणि धनु राशींची प्रगती. खऱ्या अर्थाने सांगायचं तर या राशींसाठी हा काळ म्हणजे अक्षरशः प्रगतीचा महामार्ग आहे. व्यावसायिक आघाडीवर प्रचंड वेग पाहायला मिळेल. मेष राशीला नवीन संधी चालून येतील, पण हो, अनावश्यक खर्चावर मात्र कटाक्षाने नियंत्रण ठेवावंच लागेल. दुसरीकडे सिंह राशीला भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. व्यवसायात प्रगती तर होईलच, पण सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल आणि आरोग्यही ठणठणीत राहील. आणि धनुरास, त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल आणि प्रवासातून चांगला लाभ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. क्या बात है. आता इथे थोडं थांबूया, कारण मूळ माहितीचा अभ्यास करताना एक अतिशय रंजक गोष्ट समोर आली आहे. अगदी सरप्राईज म्हणा ना. तत्व वेगळी असली तरीही या विशिष्ट 4 राशींमधील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा आहे. मेष आणि धनु राशींना अभ्यासात मोठं यश मिळणार आहे. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तर कन्या राशीला शिक्षणात नवनवीन संधी मिळतील. या सर्व राशींच्या विद्यार्थ्यांनी आता अभ्यासात अजिबात ढिलाई करू नये. पुढचा गट आहे पृथ्वी तत्वाच्या राशींचा. वृषभ, कन्या आणि मकर राशींसाठी आर्थिक स्थैर्य. पृथ्वी तत्वाच्या राशींसाठी हा आठवडा अतिशय व्यावहारिक आणि पैशांच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. वृषभ राशीच्या बाबतीत पैशांची आवक नक्कीच वाढताना दिसेल. कन्या राशीला त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल, पण थोडा कामाचा ताण वाढू शकतो. आणि मकर राशीच्या मंडळींना तर कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल, वरिष्ठांची मदत लाभेल आणि आर्थिक लाभाचेही योग आहेत. पण या तिन्ही राशींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अट आहे आणि ती म्हणजे संयम. म्हणूनच या राशींसाठी या आठवड्याची यशाची गुरुकिल्ली काय असेल? तर ते म्हणजे विचारपूर्वक गुंतवणूक. कोणताही घाईघाईचा किंवा आवेगपूर्ण आर्थिक निर्णय घेणं टाळाच. विशेषतः कन्या राशीने सर्व आर्थिक व्यवहार डोळ्यात तेल घालून करणं आणि वृषभ राशीने पैशांची गुंतवणूक अतिशय योग्य ठिकाणीच करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता वळूया वायू तत्वाचा राशींकडे. मिथुन, तूळ आणि कुंभ राशींसाठी नवीन संधी. खोटं सांगणार नाही, पण या आठवड्यात सर्वात जास्त नशीब कोणाचं फळफळणार असेल तर ते या वायू राशींचं. मिथुन राशीच्या व्यक्ती योग्य नियोजन करून आपल्या जुन्या अडचणी दूर करतील. तूळ राशीला तर नशिबाची भक्कम साथ आहे. चक्क नोकरीत बढती मिळू शकते आणि नवीन वाहन खरेदीचे योगही आहेत.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी पैशांची आवक वाढेल, नवीन लोकांची ओळखी वाढतील आणि नोकरीत अत्यंत सकारात्मक बदल दिसतील. थोडक्यात सांगायचं तर हा काळ म्हणजे एक उत्तम झेप घेण्याची संधी आहे. हे सगळं तर खूप छान आहे. आतापर्यंत आपण प्रगती आणि नवीन संधी पाहिल्या. पण अवकाशातील ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी असा कोणता गट आहे ज्याला या आठवड्यात प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकावं लागणार आहे? आणि तो गट म्हणजे जलतत्वाच्या राशी. कर्क, वृश्चिक आणि मीन राशींसाठी संयम आणि काळजी. इथे परिस्थिती थोडी नाजूक आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. कर्क राशीच्या व्यक्तींना घरगुती विषयांमध्ये तणाव जाणवू शकतो, त्यामुळे मानसिक शांतता टिकवून ठेवणं हे त्यांच्यासाठी प्राधान्य असलं पाहिजे. वृश्चिक राशीने आपल्या गुप्त शत्रूंपासून सावध राहायला हवं, तसंच कौटुंबिक वादही टाळावेत आणि शक्यतो आर्थिक बाबतीत मोठे निर्णय पुढे ढकलावेत. मीन राशीने कोणताही भावनिक निर्णय घेणं कटाक्षाने टाळायलाच हवं. कामात फक्त स्थिरता राखण्यावर लक्ष केंद्रित करा. मीन राशीला प्रेमजीवनात चांगला काळ मिळेल, पण आर्थिक व्यवहारात मात्र पूर्ण सावधगिरी बाळगा. तर इथे आपण दोन अगदी विरुद्ध टोकं पाहत आहोत. एका बाजूला वायुतत्वाच्या राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि आनंददायी आहे, तर अगदी दुसऱ्या बाजूला जलतत्वाच्या राशी आहेत, ज्यांना या आठवड्यात गुप्तशत्रू, भावनिक गुंतागुंत आणि आव्हानांचा सामना करावा लागतोय. हा ऊर्जेतील फरक खूप मोठा आहे आणि तोच खऱ्या अर्थाने या आठवड्याची दिशा ठरवतोय. आता हे सगळं सुरू असताना आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? अजिबात नाही. मेष राशीला थोडा थकवा आणि डोकेदुखी जाणवू शकते. वृषभाने आपल्या आहारावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कन्या आणि मीन या दोन्ही राशींना पोटाच्या आणि पचनाचा त्रासापासून सावध राहावं लागेल. कर्क राशीसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे पुरेशी आणि शांत झोप घेणं. तर मकर आणि वृश्चिक राशीने ताणतणाव अजिबात घेऊ नये. आठवडा कितीही चांगला असो वा आव्हानात्मक, शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. आता आपण आलो आहोत विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर. महत्त्वाचा अवकाशीय संदेश. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. ग्रह आणि तारे आपल्याला फक्त एक दिशा दाखवतात, पण त्या ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. आपला संयम, आपलं अचूक नियोजन आणि आपली प्रत्यक्ष कृती हेच या राशी भविष्याला खऱ्या अर्थाने वास्तवात आकार देणार आहे. तर मग या अवकाशीय संकेतांचा वापर करून आपण सगळे आपला येणारा आठवडा अधिक यशस्वी कसा करू शकतो हा विचार नक्की करा. याच सकारात्मक विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. या विशेष आढाव्यात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.